जय श्रीकृष्ण बारामतीकर. जय श्रीकृष्ण. जेवायला या. कुठं आले माहिती का मी आज? वालचंदनगरला आले. हे चेहरे दिसतात का? हे जवळजवळ माझ्या बरोबर 8-10 दिवस हे चेहरे होते. हो ना. आमची वृंदावन ट्रिप होती, तर त्यावेळेस हे सगळेजण होते माझ्या बरोबर. पहिल्यांदाच आले मी इकडं वालचंदनगरला ताईंच्या घरी. हे ताईंचं घर आहे, ह्या ताईंचं हे घर आहे. आम्ही सगळेजण ह्यांच्या घरी जेवायला आणि आम्ही सगळेजण ह्यांच्या घरी आले. हा सगळ्या इथल्याच आहे, वेगवेगळ्या ठिकाणी राहतात, काही लांब राहतात, पण मी येणार म्हणून सगळी एकत्र जमलोत आम्ही. आणि प्रत्येकाने घरून जेवण आणलंय आणि ताईंनी पण घरी बनवले. वेगवेगळं आहे काय काय. ताईंनी आमरस आणलाय, ह्या ताईंनी आमरस आणलाय घरून, घरी बनवून आणलंय. ताईंनी इडली सांबर केलंय आणि नंतर वांग्याची भाजी केली हर्षदा ताईंनी. खूप छान झाली बरं का ताई, भाजी छान झाली खरंच. कुठे खाल्ली? खाल्ली ना, खाल्ली की पहिल्यांदा मी तुमचीच भाजी खाल्ली खरंच. मी पण खाते. आणि त्यांना शेवग्याच्या व्यापारी आहेत हा, म्हणजे त्यांचं शेवग्याचं रान आहे. 2 एकर शेती आहे त्यांची शेवग्याची. मी आता आली त्यांच्या शेतातून आणि व्हिडिओ पण शूट केलाय. उद्या टाकेन मी त्यांचा व्हिडिओ शेवग्याचा. खूप छान शेवग्या आहेत, गावरान आहेत महत्वाच्या, तर त्याचा व्हिडिओ पण मी पटकन सेंड करेन उद्या. आता नाही पण उद्या नक्की करेन. तर चाललंय आता जेवण, या जेवण करायला. आणखी काय धमाल करणार आहे ते पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेलच. तोपर्यंत जेवण करतो आम्ही. चला बाय, धन्यवाद. जेवायला. हो जेवायला 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 या. कुठं निघालोय आपण ताई? वहिनींच्या घरी, हर्षदा वहिनींच्या घरी. कुठं? हर्षदाच्या घरी. हर्षदाच्या घरी चाललोय रील काढायला. शेवग्याच्या शेंगा बघायला. शेवग्याच्या शेंगाची रील काढायला निघालोय आम्ही, है ना. आणि पार्सल पण भेटणार आहे आपल्याला, हो की नाही? हो, एक पोटात गेले पार्सल, एका हातात घेऊन जायचंय. रानातून चाललंय बरं का, घर रानामध्ये आहे, त्यामुळे आम्ही चालत चाललोय. आता ह्या ताईंच्या घरी थांबलो होतो आणि जेवण करायला रिटर्न येणार आहे परत. चला बाय. हो, कुठं आलोय आपण? शेवग्याच्या शेतामध्ये. आणि ही हिरोईन आहे बघा ह्या क्षेत्राची. राणी 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 आणि हा राणी. मॉडर्न क्षेत्राची राणी. आणि होय, तुमचा राजा कुठे? राजा गेलेत, आता बाहेर येतील थोड्या वेळाने. मोठ्याने बोला की राव. राजा बाहेर गेलेले आहेत, आता येतील थोड्या वेळाने. अश्विनी, हा, आपल्या ग्रुप मध्ये एक मेंबर ऍड झालेला आहे, त्यांना घे. हाय भाभी, कसं वाटलं हो माझा स्वभाव तुम्हाला? तुम्ही पहिल्यांदाच भेटताय. एकदमच छान आहे. छान आहे का? हो हो. मी अशीच असते, अशीच बडबड करत असते. आणि ऐका ना भाभी, ह्या सगळ्या माझ्या बरोबर वृंदावन ट्रिपला होत्या, हो ना? हो, बघितला व्हिडिओ, बघितला तुमचा, बघितलं का? फार छान वाटला. फार छान वाटलं हा. खरंच, मनापासून धन्यवाद बर का. हो हो. आणि आता मी शेवग्याच्या रानामध्ये आलोय. तर ह्या राणी मी ह्यासाठी म्हंटल की हे क्षेत्र आहे ना ह्यांचं, ह्या ताईंचं. ताई, मला शेवग्याच्या शेंगा देणार आहे का? हा, ने ना, तोडून देते तुम्हाला. तोडून देणार ना? हो. आणि ऐका ना, माझा व्हिडिओ आता माझ्या शेजारची पण बघतात आणि त्यांनी मागितल्यानंतर मग त्यांना पण द्यावे त्यांना पण लागतील. 4 द्यायच्या, तुम्हाला भरपूर देते मी. भरपूर देणार ना? हा. सर्वांना 2-2 द्यायच्या, सर्वांना चव समजते कशी आहे कशी नाही. हा, खरंच ताई छान आहे बरं का तुमचा शेवगा. आता तुम्ही भाजी केली ना, खरंच छान आहे. शेवग्यासाठी चालू. आणि ह्या पाठीमागच्या ना स्पेशल शेवगा घ्यायला आले का? यांना यांना. हा, समोरच्या ताई हा, तुम्हीच ताई. ऐका ना, त्या फक्त मला म्हटल्यात मी शेवग्यासाठी चालली, फक्त हर्षदाला भेटायला नाही आले. हे बघा, त्यांचं क्षेत्र 2 एकर आहे. हो. आणि पलीकड पण बायका आहेत, त्यांचं चाललोय तोडायचं शेवगा. आणि आमचं इकडे चाललंय व्हिडिओ क्लिक करायचं. चला भेटूया. राधे राधे. खूप धमाल केली आहे, खूप मस्ती केली आहे. पूर्ण व्हिडिओ बघा बरं का. बाय. लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, मी आले वालचंदनगर आणि कळंब याच्या मधोमध जे क्षेत्र आहे त्या ठिकाणी हे ताईंचं शेत आहे. वृंदावन ट्रिपमध्ये माझ्याबरोबर होत्या त्या. आता मला पेरू काढतायत त्यांच्या शेतातलं. आणि हे त्यांची पूर्ण शेती शेवग्याची आहे. आणि ह्या शेवग्याच्या रानामध्ये आम्ही आलो आहे जेवण वगैरे करून. खरंच खूप धमाल केली, खूप मस्ती केली. वृंदावन ट्रिपमध्ये आमची एक ओळख झाली होती आणि 10-12 दिवस आम्ही एकत्र काढले होते. तर 10-12 दिवस एकत्र काढल्यामुळे खरंच एकमेकींना खूप जीव लागला होता.
आणि म्हणून मी आज त्यांना खास भेटण्यासाठी आले. खरं तर प्रत्येकाने माझ्यासाठी काहीतरी वेगवेगळं बनवलं होतं आणि सगळेजण आम्ही मिळालोत, एकत्र जेवणही केलं. तुम्ही मगाशी तर पाहिलंच असेल, एकत्र जेवण केलं. खरंच खूप मस्ती केली, खूप धमाल केली. आणि ह्या शेतामध्ये येऊन मला ताईंनी शेवग्याबद्दलही खूप सांगितलं. ओडिसी ही जात आहे ह्या शेवग्याची. खूप मस्ती केली, खूप धमाल केली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती वेगळा आनंदच होता जेव्हा मी त्यांना भेटले तेव्हा. तर खरंच खूप छान वाटलं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. राधे राधे.